योगेश साई मौली मोरा संघाने टॉस जिंकला. पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन योगेश. लेट्स प्ले सेमीफायनल 3 ओव्हरची मॅच आहे आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन योगेश. स्ट्रायकरला सुजल, नॉन स्ट्रायकरला हिमांशूने पण जबरदस्त कामगिरी केली. परंतु कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर पहिल्याच बॉलवरती 4 से करेंगे सबका स्वागत. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुजल. खूप चांगलं टायमिंग केलं सुजलने. प्रॉपर टॅप करत असताना मात्र कुठे टॅपचं क्रिकेट आहे, कुठे सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे. मुंबई देखील टॅप खेळणारे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. त्यामुळे टॅपचं तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॅट्समॅन अगदी स्किड झाले परंतु बॉलवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. ₹50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक ₹25,000, तृतीय क्रमांक ₹12,000, चतुर्थ क्रमांक देखील ₹12,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक आहे. बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे. होम थिएटर आहे. काही नाहीये, सर्व काही आहे. जो चांगला खेळेल त्याला मात्र आपण पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. बोरी टीमने पण जबरदस्त कामगिरी केली परंतु हार्ड लक. बॉलिंगसाठी योगेश. या बॉल देखील फाईन लेगला. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुजलच्या बॅटमधून आपण पर्यंत बाउंड्री येते. बालई सुशांत संघ देखील सुशांत जिल्हा पण बालई जबरदस्त कामगिरी करतात. स्टार्ट चांगली केली पहिल्या ओव्हरमध्ये. वेल बॅटिंग. या बॉल देखील पुन्हा एकदा फाईन लेगला खेळले गेले. बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतो या ओव्हरमध्ये बॅटर सुजल. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, त्यानंतर 2 एक्स्ट्रा आले, त्यानंतर 2 बाउंड्रीज. वेल बॅटिंग सुजल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. मनीष तिकडे होते. चांगला बॉल मात्र मनीष तिकडे स्टॉप केलाय. या बॉल देखील पुन्हा एकदा गोल फिरून परंतु हिट विकेट. बॅट्समन स्वतःहून बाहेर निघाला परंतु सुजलने चांगली स्टार्ट केली. हिट विकेटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. बॅटर आउट. रन्स पाहिले तर आतापर्यंत 14 रन्स झाले. त्या फलकावर नवीन बॅटर क्रुशल येत आहेत. मॅच देखील थोडीच क्रुशल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स झाले आतापर्यंत 14. अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस नगरसेवक चषक आणि लक्षात राहील अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण उरण तालुका रायगड जिल्ह्यामध्ये देखील एक भव्य दिवस मानाची क्रीडा स्पर्धा यामध्ये देखील लिडिंग एज घेतली आहे. खेळाडू आहेत तिकडे आणि आकाशचे चांगले एफर्ट्स. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समांतर झाले रन झाले 14 रन झाले त्या फलकावरती. 14. ओम साई मोरा संघ देखील आपण पाहिलं तर साई मौली मोरा संघ आज या मॅच मध्ये त्यांच्या विरुद्ध बालाई सुशांत आज संघ इकडे इन ऍक्शन मध्ये खेळतोय.
बॉलिंगसाठी अमीर येत आहेत. एक वेगळी ऍक्शन अमीरची जबरदस्त कामगिरी त्यांनी पण केलं. स्ट्राईकरला हिमांशू आहेत. जय खेळाडूची चर्चा राहिली गेली ज्यांनी पण जबरदस्त बॅटिंग केले परंतु सेमीफायनल कोण जिंकेल बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ बेस्ट आहेत. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉल मात्र पाहिला गेलाय. नो बॉल नो प्लस 4 क्रिकेटच्या भाषेमध्ये मिळेल पंजा. 5 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 19 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. जबरदस्त बॅटिंग हिमांशूची. क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. रन मिळतील 4. 23 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना बालाजी सुशांत हा संघ. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते हिमांशूच्या माध्यमातून. यावर देखील फ्लिक केला गेला. अगदी मनगटाचा वापर केला गेला परंतु तिकडे येईल डॉट बॉल. दुसरी ओव्हर चालू आहे. सेमीफायनलची मॅच नंतर मेगा फायनल आपण पाहणार आहोत. खोपोलीचा संघ फायनलमध्ये क्वालिफाय झालाय. विरायलन खोपोली. या बॉल देखील वेगात खेळले गेले. दिशा दिली गेली फक्त रन्स मात्र पुन्हा 4 रन मिळतील. 27 रन धावफलकावरती. यावर देखील फ्लिक केल्या गेल्या. बॉल पुन्हा निघून जाईल. आपण पाहतो 4 रनसाठी अफलातून बॅटिंग हिमांशूची. क्लासिकल बॅटिंग जसा बॉल तसा फटका आहे. 31 रन झाले धावफलकावरती. वेल प्लेड. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. जबरदस्त खेळाडू हिमांशू. फुटबॉल देखील खूप चांगले खेळतात. क्रिकेट देखील एक चांगले खेळतात. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि नजर खूप चांगली आहे. बॅटचा फ्लो जबरदस्त आहे. या बॉलवर फाईन लेगला बॉल मात्र निघून जाईल. 4 रनसाठी फक्त दिशा दिली गेली आहे. 36 रन झाले धावफलकावर बॅटिंग करत असताना बालाजी सुशांत 11. शेवटचा बॉल बाकी. दुसऱ्या ओव्हरचा बॉल बॅटिंग हिमांशू. यावर देखील कव्हरला खेळले गेले. खेळाडू आहेत तिकडे थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली. सिंगल रन तिकडे मिळते. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 37 रन झाले धावफलकावर. शेवटचे 6 बॉलचा खेळ पहिला इनिंगचा शिल्लक आहे. बॉलिंगसाठी शेवटची ओव्हर घेऊन आकाश येत आहेत. 37 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीम मात्र फाईट करतील. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न करत होते आणि स्लो रन पाहिला गेला आकाशचा. येईल आपण पाहतो डॉट बॉल. 38 38 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील टॅप केला गेला. पुन्हा एकदा बॉल मधून निघून जाईल. 4 रनसाठी क्रुशलच्या बॅटमध्ये एक देखणा फटका. 42 रन झाले धावफलकावरती. अफलातून बॅटिंग करत असताना बालाजी सुशांत 11 संघ. वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या
या बॉल देखील फ्लिक केला गेलाय क्रुशलच्या बॅटमधून. क्लासिकल बॅटिंग. सुजलने एक चांगली स्टार्ट दिली तर हिमांशू आणि क्रुशल बालाजी टीमसाठी मात्र लढतात. 46 रन झालेत. थोडे शोल्डर डाऊन झाले टीम आपण पाहिलं. साई मौली मोरा संघ मात्र या बॉलवर व्हाईट बॉल. 47. या बॉल देखील टॅप केला गेला. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर 4 रन साठी पुन्हा एकदा तब्बल 50 धावा कंप्लीट होत आहेत. 51. वेल बॅटिंग टीम बालाजी सुशांत इलेव्हन जबरदस्त कामगिरी करत असताना उजेड फडत पण आला हलकं अगदी पण पाहिलं तर 6 वाजत आलेत आणि स्कोर झाला 51. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 51 धावा झाल्या त्या फलकावरती. या बॉलवर मैदानाच्या बाहेर जावं लागेल आपण पाहिलं तर. बॅटरला पडतो. जबरदस्त बॅटिंग केली क्रुशलने. जे मोरे पण फोटोशूट करतायत. या बॉल देखील पुन्हा एकदा फाईन लेगला खेळले गेले. 4 रन आणि स्कोर कार्ड पाहिलं तर आपण तब्बल 55 धावा झाल्यात आणि 56 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. साई माऊली मोरा संघाला 18 बॉलमध्ये 56 करायचे आहेत. अठरा चेंडूची 56 धावांची गरज आहे. बॉल मध्ये जिंकण्याकरिता 56 धावांची गरज आहे. 18 बॉल 56. रितेश आणि ओमकार हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. दोघांनी जर चांगली स्टार्ट दिली तर साई मौली मोरा संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. कमबॅक करू शकतो. क्रिकेट आहे त्यामुळे दोन्ही संघाला तेवढंच बेनिफिट आहे. बॉलिंगसाठी क्रुशल. पहिलाच बॉल एक्सिसच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनची सुरुवात केली आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. या बॉलवर लेग स्टिकला एक जबरदस्त फ्लिक केले गेले. हितेशच्या बॅटमधून एक देखना फटका. रन मिळतात 4.
56 करायचे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत. फायटिंग मॅच आहे, फायनल मध्ये जायचंय, टायटल जिंकायचं आहे. चॅम्पियन होणाऱ्या टीमचं मात्र चर्चा होईल पूर्ण उरण आणि रायगड जिल्ह्यामध्ये. या बॉल देखील व्हाईट बॉल. 6 रन्स झाले फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने 7 या धावसंख्येवरती मात्र स्कोर चालू आहे. यावर देखील फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. सुशांत तिकडे होते. मॅच देखील तेवढी शांत पाहिली गेली. पण 2 रन झाले आतापर्यंत 8. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर चालू आहे क्रुशल यांचा. सेमीफायनलची मॅच यानंतर मेगा फायनल, यानंतर या क्रीडा स्पर्धेची शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. 2 दिवस सामान्य क्रिकेट आनंद घेतला. 32 संघांमधून 4 संघ क्वालिफाय झाले, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1 चॅम्पियन होणार आहे. गॅट्सबे कंपनीचं देखील आपल्याला पाहिलं गेलं. सर्व प्रोडक्ट जे सर्व खेळाडूंना इकडून भेटवस्तू आपल्याला पाहायला मिळाली. या बॉल ड्राईव्ह केला गेला गॅपमध्ये बॉल आणि हिमांशूने एफर्ट्स दिले परंतु बॉल निघून जाईल. आपण तिकडे 4 रनसाठी स्कोर कर मात्र 4 ने पुढे जाईल. 12 रन झाले त्या फलकावरती. 3 बॉल 12 रन झालेत. सुरुवात चांगली केली आहे. 44 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. सिंगल रन तिकडे मिळतीये. यावर देखील वेगात टाकला गेला बॉल. तिकडे मात्र बीट करत असताना आणि शेवटचा बॉल पेंडिंग आहे. रन झाले आतापर्यंत 13. रितेशला पण माहिती आहे की ह्या ओव्हरची थोडी एंड चांगलं करणं गरजेचं आहे. या बॉलवर एज थोडीसा बॅटरी बॉलसाठी संपर्क होत नाही. सिंगल रन मिळते. 12 चेंडूने 42 धावांची गरज आहे. 12 बॉल 42 करायचे आहेत. ही ओव्हर टर्निंग पॉईंट होऊ शकते या मॅचची. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 42 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. सुजल 12 बॉल 42. जबरदस्त लेग ब्रेक समोर फिरवला होता. रितेश थांबून खेळले, वेट केला आणि 11 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. या बॉलवर फक्त दिशा दिली गेली आहे. 4 रन मिळतात तिकडे. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 38 धावांची गरज आहे. दहा चेंडूने जिंकण्याकरिता 38 धावांची गरज. सुजलची व्ह्यूवर देखील एक पहिला बॉल डॉट नंतर बाउंड्री आली. रितेशला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर साई माऊली मोरा या बॉल देखील थांबून खेळले गेले आणि स्ट्राईक एंडला. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहे.
नॉट आउट आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं आता 19 धावा झाल्या त्या फलकावरती. 56 रनचं टार्गेट आहे. या बॉलवर हलकासा बॉल मात्र फिरवला गेला. तिकडे आपण पाहिलं येईल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करत असताना याही ओव्हरमध्ये सुजलने कमबॅक केला. तर मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर सुशांत दिलन बालाई या बॉल एज घेतली गेली लिडिंग एज आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी. 4 रनने धावलं पुढे जाईल. 23 रन झालेत. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 33 रनची गरज आहे. मॅच थोडीफार फसती आहे. या बॉल देखील रिवर्स खेळले गेले. शेवटचे 6 बॉल जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. बॉलरने जर काही चुकी नाही केली तर इझिली मॅच जिंकू शकते टीम सुशांत 11 बालाई. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुशांत या बॉलवर टॅप खेळले गेले. 4 रन मिळतात. औपचारिकता मात्र जर बॉलरने चुकी नाही केली तर इझिली मॅच जिंकू शकते टीम सुशांत बालाई. खोपोली संघ पण तयार राहायचं आहे. मेगा फायनलचा टॉस आपण करणार होतो. लगेच यानंतर मेगा फायनलची मॅच. या बॉलवर मात्र बॉक्स आउट मध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि मॅच मध्ये आता उच्चारित शिल्लक आहे. अविर खोपोली संघ आपण तयार राहा. अविर खोपोली त्यांच्या विरुद्ध बालाई सुशांत पाहिजे अशी आपण पाहिलं तर मेगा फायनल आपण यानंतर पाहणार आहोत. एक जबरदस्त सेमीफायनल पाहिली गेली आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली त्यामुळे पारडं जड झालं बालाई संघाचं. आणि हा सामना आपण पाहिलं जिंकत असताना बालाई सुशांत नाईक संघ मात्र जाऊन पोहोचतोय मेगा फिनाले मध्ये. अभिनंदन.